खालापूर पंचायत समितीच्या सभागृहात तहसीलदार अभय चव्हाण आणि पुरवठा उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत 2 शाळकरी मुलांच्या हातून चिठ्ठीद्वारे आरक्षण सोडत पार पडली। खालापूर पंचायत समितीच्या सभापती पदासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी स्वप्न रंगवली होती, परंतु आरक्षण सोडतीनं सर्व स्वप्नांचा भंग केला। सभापतीपद खुले असणार असल्याने अनेक इच्छुकांनी तयारी सुरू केली होती, मात्र आज झालेल्या सोडतीनंतर अनेकांची गणितं पूर्णपणे कोलमडली आहेत। यामुळे सभापतीपदाचं स्वप्न पाहणारे अनेक नेते निराश झालेत। अलिबाग ते कुरुळ रस्त्यावर खड्डे आणि धुळीचं साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्यावरून दररोज शेकडो वाहनं ये-जा करत असल्याने उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण प्रदूषित होत असून श्वसनाचे आजार वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। रस्ता दुरुस्तीचं काम बराच काळ प्रलंबित असल्याने त्यावर पसरलेली माती आणि धूळ प्रत्येक वाहनाच्या हालचालीसोबत हवेत पसरते। त्यामुळे शेजारील घरामध्येही धूळ शिरत असून नागरिक त्रस्त झालेत। शाळकरी मुलं, वृद्ध आणि रुग्णांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक ठरत आहे। वासंबे मोहपाडा परिसरातील विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला। हा प्रवेश सोहळा मोहपाडा येथील माजी सरपंच संदीप मुंढे यांच्या कार्यालयात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते पार पडला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची तयारी सुरू असताना हा प्रवेश पक्षासाठी महत्त्वाचा ठरलाय। काँग्रेसचे रायगड युवा अध्यक्ष सूरज पाटील, उद्योजक नितीन पाटील, मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्ते यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे आदी उपस्थित होते। माणगाव तालुक्यातील कालवण, इंदापूर परिसरात विविध विकास कामांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। सोमजाई मंदिराचा जीर्णोद्धार, व्यायामशाळेचे उद्घाटन तसंच बौद्ध विहाराचे भूमिपूजन या 3 महत्त्वाच्या कामांचा यात समावेश होता। या कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पार पडलं। या कार्यक्रमाच्या वेळी कालवण परिसर भगव्यामय वातावरणात न्हाऊन निघाला होता। ढोल ताशांच्या गजरात भगवे फेटे बांधून महिला भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रहार जनशक्ती पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्रवीण खेडकर यांच्या लढ्याला अखेर यश मिळालं। 2013च्या शासन निर्णयानुसार 4000 चौरस मीटरपेक्षा मोठ्या प्रकल्पांमध्ये 20% घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक होतं, मात्र शासनानं यावर कोणतीही कार्यवाही केली नव्हती। प्रवीण खेडकर यांनी महापालिका ते विधान भवनपर्यंत यासाठी आवाज उठवला आणि अखेर म्हाडानं अशा घरांसाठी लॉटरी जाहीर केली। यामुळे साधारण 1 कोटीहून अधिक किमतीची घरं आता 30 ते 35 लाखात मिळणार आहेत। यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। मोहपाडा रसायनी येथे डॉ. विशालाक्षी आणि डॉ. आर्चिस शेडबाळे यांच्या समर्थ नेत्रालय या अत्याधुनिक नेत्र रुग्णालयाचे उद्घाटन खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले। यावेळी त्यांनी वैद्यकीय सेवा ही व्यवसाय न मानता रुग्णांची सेवा करणं हेच खरे या हॉस्पिटलचं ध्येय आहे, असे गौरवोद्गार काढले। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उपकरणांनी सुसज्ज या रुग्णालयामुळे परिसरातील रुग्णांना अन्यत्र जाण्याची गरज भासणार नाही, असं ते म्हणाले। या कार्यक्रमास भाजप नेते सुधीर ठोंबरे, सरपंच उमा मुंढे, संदीप मुंढे, दीपक कांबळी यांच्यासह पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि नागरिक उपस्थित होते। स्वराज्याची राजधानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची भूमी असलेल्या महाड येथे रायगड पोलिसांच्या वतीनं शिवपराक्रम गाथा या प्रेरणादायी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात झालेल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन मंत्री भरतशेठ गोगावले आणि रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या हस्ते झालं। गोष्ट इथं संपत नाही या सादरीकरणातून शिवरायांच्या राज्यकारभार, रयतहित धोरणं आणि शौर्याचं दर्शन घडवण्यात आलं। रायगड पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीय या प्रसंगी उपस्थित होते। श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट, श्री पूज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, आम्ही रक्तदाते पनवेलचे, विद्यार्थी वाहक संस्था, नवी मुंबई प्रिंट आणि डिजिटल पत्रकार संघटना, पनवेल तालुका पत्रकार प्रेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने थॅलेसेमिया रुग्णांच्या मदतीकरता MGM रुग्णालय कामोठे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचं आणि आरोग्य शिबिराचं आयोजन झुलेलाल मंदिर पनवेल येथे करण्यात आलं होतं। या रक्तदान शिबिराचं उद्घाटन अॅडव्होकेट मनोहर सचदेव, अॅडव्होकेट अमोल साखरे, डॉ. रमेश पटेल, पांडुरंग हुमणे यांच्या उपस्थितीत झालं। या रक्तदान शिबिरात एकूण 107 रक्तदात्यांनी सहभाग घेतला। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।